इथे आल्यानंतर सर्वात आधी आमचं लक्ष गेलं सुके मासे विकणाऱ्या महिलांकडे. अलिबागला आल्यावर हा अनुभव घ्यायलाच हवा. सुकट, बांगडा, बोंबील, कोलंबी, सुरमई असे वेगवेगळे सुके मासे इथे अगदी पारंपरिक पद्धतीने विकले जातात. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत अलिबाग जवळच्या नागाव बीचवर. सकाळी 10 वाजताच आम्ही इथे पोचलो आणि तेव्हापासून हा संपूर्ण परिसर मनसोक्त एन्जॉय करत आहोत. आज संडे असल्यामुळे नागाव बीच माणसाने गजबजलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून खूप सारे पर्यटक इथे आले आहेत. कुटुंब, मित्रांचे ग्रुप्स आणि ॲडव्हेंचर्स एन्जॉय करणारे लोक सगळीकडे दिसत आहेत. इथे तुम्ही हॉर्सकार राईड, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग आणि बीच बाईक राईड अशा अनेक ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतात. पॅरासेलिंग करताना वरून दिसणारा बीच खूप सुंदर वाटतो. आम्ही बीचवर फिरलो, ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, ड्राय फिश मार्केट एक्सप्लोअर केलं आणि वेळ कसा गेला कळलंच नाही. आता दुपारचे 1 वाजले आहेत आणि आम्ही जेवायला निघालो आहोत, कारण सकाळपासून फिरता फिरता आता चांगलीच भूक लागली आहे. नागाव बीच म्हणजे निसर्ग, स्थानिक संस्कृती आणि मजा याचा एक सुंदर अनुभव. जर तुम्ही अलिबागला येत असाल तर नागाव बीच आणि इथला सुका मासा मार्केट नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग आणि नवीन ठिकाणासोबत.